नमस्कार. साम्राज्य क्रिएशन अमृतकडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या या जेव्हापासून व्हॉट्सअप सुरू झालं तेव्हापासून अशोक काका कुलकर्णी हे अध्यात्मावर विचार मंथन करतात. त्यांच्या पोस्ट उत्तम असतात. मग एकादशी द्वादशी सगळ्या आपल्या तिथीनुसार त्यांच्या पोस्ट असतात. सणावाराच्या पोस्ट असतात. महत्त्व असतं, स्तोत्र असतात. सर्व माहिती ते आपल्याला देतात आणि ही सगळी माहिती ते स्वतः वेळ काढून बसून तयार करतात आणि आमच्या सर्वांसाठी ही खूप मोठी देणगी आहे आणि नवोदित लोकांसाठी सुद्धा खूप मोठी देणगी आहे. तर यावेळी गुरुपौर्णिमेला अनेक लोकांनी त्यांना काहीतरी गुरुदक्षिणा घ्या म्हणून काही दक्षिणा पाठवली. आणि काय सांगायचं तुम्हाला, आज सकाळी अशोक काकांचा मला फोन आला की अमृताताई, मी गोंदावल्याला तुमच्या धाकटे राम मंदिरात आहे आणि माझं धाकटे राम मंदिर माझ्या मिस्टरांचं आजोळ मामे सासरे असत, तेही अशोक काकांची गप्पा मारत. मामे दीर आणि जाऊ तिथे असतात आणि ते म्हणाले मी तिथं आलो आहे. म्हटलं अरे वा, गोंदावल्याला आला आहे का, श्रावण महिना म्हणून का? तेव्हा त्यांनी सांगितलं की गुरुपौर्णिमेला जी लोकांनी मला दक्षिणा पाठवली ती दक्षिणा किती जमावी, 2.25 लाख रुपये जमले आणि 2.25 लाख रुपयेचं त्यांनी अन्नशिधा खरेदी केला आणि गोंदावलेकर महाराज यांच्या अन्नदान या उपक्रमास त्यांनी अर्पण केला. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. अशोक काका, खरंच तुमच्या या कृत्याने आम्ही इतके भारावून गेलो की ज्यांनी तुम्हाला गुरु म्हणून दक्षिणा पाठवली त्यांच्या जवळच्या या त्यांनी दिलेल्या या दक्षिणेचा किती सदुपयोग झाला आहे की अनेक लोक जेवण जे तिथं अन्नदान तिथं जे होतं आहे तिथं अनेक लोक जेवायला येतात आणि त्यांचे आत्मे तृप्त होतात. ही खूप मोठी तुमच्याकडची बाब आहे आणि मला खूप 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 आनंद वाटला. तेव्हा तुमची वाहवा करावी हा तुमचा अजिबातच हेतू नाही आहे, पण मला असं वाटलं की ज्या लोकांनी दक्षिणारूपी तुम्हाला काही पाठवलं आहे त्यांच्या दक्षिणेचा कसा उपयोग काकांनी केला हे लोकांपर्यंत पोचावं यासाठी मी हा व्हिडिओ काढते आहे. आणि खूप 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 कार्य तुम्ही अफलातून केलेलं आहे. आणि आज एकादशी आहे, पुत्रदा एकादशी आहे. एकादशीच्या निमित्ताने मी व्हिडिओ काढणार आहे एकादशीचा. ही रील मात्र तुमची सर्वांपर्यंत पोचावी हा एकमेव उद्देश. जयाचा जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला. पहिली ओळ माझ्याकडून चुकून नामातच असा शब्द झाला, त्याबद्दल क्षमस्व. आणि ही अशोक काका तुम्हाला त्रिवार वंदन.